नमस्कार मंडळी. 5 दिवसापूर्वी आपली भात लावण चाललेली. त्यावेळेस ह्या वावरामध्ये ट्रॅक्टरमध्ये रिवर्समध्ये येताना माझ्या खिशातून अचानक मोल पडला. मला समजत नाही कसं पडलं ते. उपडल्या वावरात चिखल चाललेला. वावर सगळं तयार करून झालेलं, पण रिवर्स जरा इथं मध्ये चढ होता. ते चढ मागं वळताना थोडं स्पीडमध्ये गेलो मी, माणसं आलेली लवकर म्हणून. आणि अचानक मागं येताना कसा मोबाईल वरच्या खिशातून कोटाच्या आतमधून खाली पडला आणि ट्रॅक्टरच्या त्या रोटरमध्ये घावला. त्यामुळे ते चांगलं बँड झालं. कवर बघायचं आहे अजून ते केलेलं. ही आपल्या मोबाईलच्या वरची काच आहे. ह्या ठिकाणी रोटरचे जे असतं ना, त्याने इथं दणका दिलेला. ते मोबाईल आपला थोडा बँड झालेला. हाच मोबाईल होता ज्यामध्ये आपण व्हिडिओ काढायचो, एडिट करायचो आणि नेटमध्ये जाऊन सोडायचो. हा मोबाईल कसा घेतला हे तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळेस आपण 3 वर्षापूर्वी ऊस केलेला, 2 एकर ऊस केलेला, चांगल्या प्रकारे गेला असं वाटलं. पहिल्या वर्षी चांगला ऊस आला. त्यावेळेस घरांटी मी जंगलात जाण्यावर माहिती नव्हती की इकडे असं काय असेल खाण्यासाठी. पण दुसऱ्या वर्षी मी चांगल्या प्रकारे जास्त खर्च केला आणि चांगला 2 एकर ऊस केला. कमसे कम 2.5 ते 3 लाख रुपये भेटले असते जर चांगल्या प्रकारे आला असं तर. पण सुरुवातीला गव्हाने खाला, त्याच्यानंतर डुकरांनी जरा मोठं आल्यानंतर डुकराने खाला. आणि एकसुद्धा कांड असं आपलं विकलं गेलं नाही की ऊस असा बाजारात गेला नाही, 1 रुपया भेटला नाही आपल्याला. पण ते नुकसान भरपाईचे 25 रुपये आलेले. म्हणजे 3 लाख 2.5-3 लाखाचं नुकसान झालं, पण 25 रुपयाची नुकसान भरपाई भेटलेली. मग त्या 25,000मध्ये 5,000 रुपये टाकून मी आपला मोती सराचा मोबाईल घेतलेला आणि त्यावरती आपलं यूट्यूब चॅनल सुरू केलेला. मोबाईल पडल्यामुळे वाईट वाटलं. तर पण ह्याच्यामध्ये आपला व्हिडिओ असल्यामुळे याला मी परत तयार केला आणि त्या मोबाईलमध्येच तुम्हाला हा व्हिडिओ शूट करून दाखवतो आहे. कारण ह्या मोबाईलची काही गॅरंटी देऊ शकत नाही, कारण की इथं स्पीकर पण फाटलेलं आहे. कॅमेरा वगैरे ऑलरेडी थोडी खराब झालेली, डाऊन झालेली. तिने मोबाईल दुरुस्त करा, तिने सांगितलं की हा काही जास्त काळ टिकू शकत नाही. त्यामुळे मी लवकर चांगला मोबाईल घेऊन तुम्हाला चांगले व्हिडिओ, आपल्या गावाकडचे चांगले व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत जाईन. आणि आत्ताचा जो भात व्हिडिओ तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सोडला आहे, तिकडे तुम्ही जाऊन ते बघू शकता. धन्यवाद.